पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक चिंचोळकर हे मनमानी करत असून स्वतः मर्जीप्रमाणे ठाणे चालवत असताना सत्ताधारी पदाधिकारी यांच्या वाहनांना धडक देणाऱ्या इतर वाहनास परस्पर सोडून देतात। कार्यकर्त्यांना सन्मान देण्याऐवजी कार्यालयाच्या बाहेर जा अशी भाषा करतात। वेळेवर गुन्हे दाखल करत नाहीत। वरिष्ठ लोकप्रतिनिधी यांच्या भ्रमणध्वनी आल्यानंतरच गुन्हे दाखल करतात। त्यासोबतच इतरही गैरप्रकार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नित्यानं घडत आहेत। यावर अंकुश घालावा। पदाधिकाऱ्यांना योग्य ती वागणूक नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, याविषयी दिनांक 8 मार्च रोजी शिवसेना कार्यालय धनेगाव पाटा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, त्यासोबतच अजित पवार गटाचे गंगाधर पाटील कवाळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। तर 8 मार्च रोजीच माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांना निवेदन दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। ते पुढे बोलताना म्हणाले पत्रकारांशी की आमची त्यांना विनंती होती की या गाडीवर गुन्हे दाखल करा। तर गुन्हे दाखल आम्ही अमर भाऊला, हेमंत भाऊला, दक्षिणचे आमदार आनंदराव तिडके साहेबाला, या तिघांनाही आमचं बोलणं झाल्याच्या नंतर कुठेतरी आमच्या तक्रारीला त्यांनी महत्त्व दिलं। पण हे पाटील, आपण या घटनेचे साक्षीदार आहात। आपण ज्या दिवशी PI कडे गेलतात चिंचोलीकर साहेबाकडे ग्रामीण पोलीस स्टेशन, तिथं त्यांचं आणि तुमचं काय संभाषण झालं या संदर्भात थोडं माहिती सांगा। मी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, आमचे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष, माझ्या घरचे छोटे बंधू आहेत ते माझे, त्यांच्या मुलांनी मला फोन केला की माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला पप्पा आणि तुम्ही पेट्रोल पंपावर या। मी ज्यावेळेस पेट्रोल पंपावर आले, याची डिझेल भरून गाडी बाहेर पडत असताना आयसर टेम्पोनी यांच्या गाडीला पुढून उडवलं आणि पुढं जाऊन थांबला। थांबल्याच्या नंतर आम्ही मांजरमकर ताबडतोब तिथं आल्याच्या नंतर मी मांजरमकरचं माझं बोलणं झाल्यावर मी स्वतःहून त्यांच्या कब्जात गाडी दिली। गाडी दिल्याच्या नंतर मी त्याला विनंती केली की बाबा ताबडतोब नोंद घ्या, आमचा FR घ्या आणि गाडी तुम्हाला सोडायची असेल तर सोडून द्या। तर त्यांनी सांगितलं की मी उद्या नोंद घेतो, तुम्ही उद्याच्याला या, आज कुठलाही याच्यावर बहस नका म्हणल्याच्या नंतर आम्ही मांजरमकर आणि चिंचोलकर साहेबावर भरोसा ठेवून आम्ही गाडी सोडून दिली ठाण्यामध्ये जाऊन आम्ही चौकशी केली। ठाण्यात गाडी होती। दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊन आमचे भाऊ बघितले, उद्धव पाटील शिंदे तालुका अध्यक्ष, त्यावेळेस गाडीच जागेवर नव्हती। चिंचोलकर साहेब आणि मांजरमकरनं संगमत करून आणि त्यांच्याकडून आर्थिक व्यवहार करून ती गाडी सोडून दिली। हे आमचा स्पष्ट आरोप नाही, हकीकत आहे ती। का तर आमच्या संग ते सेटलमेंट करायला तयार होते। तुम्ही पैसे घ्या म्हणून आम्हाला मांजरमकरनं 4 वेळेस सांगितले, आम्हाला पैसे नको होते, आम्हाला गुन्हे दाखल करायचे होते, मेन मुद्दा। तर आमचे ज्यावेळेस आम्ही यांनी याचं संमत झाले असल्यामुळं यांनी आमची नोंद घेत नव्हते। मी त्याच जागून मी चव्हाण साहेबाचा एक निष्ठावान कार्यकर्ता असल्यामुळे मी अमरभाऊ राजूरकरला फोन केला, साहेब असेल असं या ग्रामीण पोलीस स्टेशनला चिंचोलकर साहेब आमच्या शिवसेना तालुका अध्यक्ष आमच्या गावचे आहेत, त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, त्या गाडीला आम्ही जप्तीला दिलं, ते गाडी सोडून दिली, आमची नोंदही कोणी घेत नाही, तर ते कोणाही जवळ जा, तुम्ही बाहेर व्हा, ही भाषा आमच्यासोबत केली त्यांनी चिंचोलकरनं। तर आमची त्यांना विनंती होती की या गाडीवर गुन्हे दाखल करा। तर गुन्हे दाखल आम्ही अमर भाऊला, हेमंत भाऊला, दक्षिणचे आमदार आनंदराव तिडके साहेबाला, या तिघांनाही आमचं बोलणं झाल्याच्या नंतर कुठेतरी आमच्या तक्रारीला त्यांनी महत्त्व दिलं। पण हे महत्त्व दिलं असं नाही, दक्षिण कोणाच्या तरी आशीर्वादानं आलो अशा धमक्या देऊन आम्हाला बाहेर काढण्याचं काम केलं चिंचोलकरनं। तर आम्ही आमचा स्पष्ट चिंचोलकरला विरोध आहे। येणाऱ्या 8 ते 10 दिवसात आमच्या नेत्याला आम्ही कल्पना दिलेली आहे। आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेबाला आम्ही कल्पना दिलेली आहे, अमरभाऊ राजूरकरला कंप्लेंट दिली आहे, शिवसेनेचे नेते हेमंत भाऊला तक्रार केली आहे, आनंदराव तिडके साहेबाला दक्षिणच्या आमदाराकडे आम्ही तक्रार केलेली आहे। या आम्हाला सगळ्यांनी काही दिवसात याचं बदली करतो असं आश्वासन दिल्यामुळे आम्ही गप्प बसलो। 8 दिवसात जर बदली IG साहेबाकडे आम्ही आज तक्रार द्यालो, बदली जर नाही झाली तर पूर्ण दक्षिण रोडवर येऊन आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशन पुढे आमरण उपोषण करू, ही मी आज तुम्हाला विनंती करून सांगायलो की पुन्हा की आम्ही आमच्या दारूचा धंदा नाही, मटक्याचा धंदा नाही, वाळूचा धंदा नाही, कुठलाही धंदा नाही, ग्रामीण मधल्या कार्यकर्त्याच्या
जनसेवा करण्याकरता आम्ही पोलीस स्टेशनला जात असतो. आमचा कुठलाही धंदा नाही. पण चिंचोलीकरनं जे आमच्यासोबत वागणूक दिली आणि जे आमची गाडी आमच्यासारख्याची गाडी पळून लावतात त्याने संगमत करून काही आर्थिक व्यवहार करून, ते चुकीची पद्धत आहे. ग्रामीणला आतापर्यंत महायुतीचा घटक म्हणून, मी माझे जिल्हा परिषद सदस्य म्हणून, शिवसेनेचा महागटाचा दुसरा घटक म्हणून उद्धव पाटील शिंदे तालुका अध्यक्षाच्या गाडीला ॲक्सिडेंट होऊन आमच्यावर ही वेळ आहे. आज अजितदादा गटाचे आमचे तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील कव्वाळे आहात. हे आम्ही सगळे मिळून या कारवाईला पुढे जातो आणि यशस्वी केल्याशिवाय आम्ही महायुती म्हणून आम्ही गप बसणार नाही. आणि आम्ही दक्षिणची सर्व मतदारसंघातली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतले सर्व धंदे यांनी बंद करावा. गुन्हानं नसेल तर इथल्या खुर्च्या सोडून घरला जावा. पण माझ्यासारख्यावर दारू पिऊन आले होते का, हे होते का, गावातल्या एखाद्या सामान्य कोपन दुकानावरल्या लाभार्थीला जाऊन विचारायचं की मनोहर पाटील कधी दारूला हात लावलाय का. या PIला माझं खुलं चॅलेंज आहे. माझा DNA चेक करा की मी दारू पित असेल तर शहानिशा उद्या तुमचाही करा. तुम्ही गलत कोणावर आरोप करू नका. हे धंदे सोडून द्या. अवैध धंदे बंद करा ना. दुसऱ्यावर कशाला आरोप करता. एकंदरीत मनोहर पाटील त्या जिल्ह्याचा पालकमंत्री, त्यानुसार त्या भागाचा आमदार, यानुरूप त्या भागातले अधिकारी त्या भागात कार्य करतात. मग ते पोलीस अधिकारी असू देत, तहसीलदार असू देत, ही सर्व सत्ता आपण तिन्ही घटक महायुतीतले महासत्तेतले आहात. तरीसुद्धा तुमच्यावरती अशी वेळ येते आहे तर सर्वसामान्यांचं काय. तर आणि याप्रती आपण वरिष्ठांकडे, आपण खासदार अशोकरावजी चव्हाण जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हात, एकीकडे विधान परिषदेचे प्रतोद आहेत हेमंतभाऊ पाटील, त्यासोबत अजितदादा पवार उपमुख्यमंत्री गटाचे, ही सर्व असताना आपल्यासोबत अशी कैफियत आपल्याला एखाद्या ठाण्याच्या ठिकाणी येते आहे तर सर्वसामान्यांचं पुढे काय. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या PIचं एकच म्हणणं की आम्ही काय फुकट आलो नाही. हे जे आमच्याच काही लोकांवर आरोप करून जर असं वागणूक देत असतील आमच्यासारख्या प्रतिनिधीला, हे एक निमित्त झाला. आज आमच्यावर आरोप झाला, उद्या सामान्य लोकांवर तर तिथं मध्ये येऊ देत नाही. देऊ गेट बंद राहतात. आले की त्यालाच उचलून टाक, त्याच्यावरच कारवाया करायची. हे धंदे ग्रामीणला चालू आहात म्हणून तो आम्ही महायुती म्हणून तिन्ही घटक एका जागी आलोत ना. आम्ही आमच्या नेत्याला कल्पना दिलेली आहे. या FRला नुसतं ऑक्सिजन क्लेमच्या FR करता हेमंत भाऊ असतील, माननीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, अमरभाऊ असतील, दक्षिणचे आमदार आनंदरावजी तिरके साहेब असतील, या सर्वांना म्हणल्याच्या नंतर यांनी केस घेतला. इतकी यायला पुढली रणनीती काय असणार आहे. 8 दिवसामध्ये आम्ही नेत्यांना आमच्या 8 दिवसाची आम्हाला थांबण्याकरता विनंती केलेली आहे. त्यांनी तुम्ही थांबा, आम्ही त्याचं बघू, त्याची शहानिशा करू. आम्हाला 8 दिवसाचा न्याय मिळाला नाही तर महायुती म्हणून आम्ही आंदोलन करू. IG ऑफिस पुढे आंदोलन करू, कलेक्टर ऑफिस पुढे आंदोलन करू, ग्रामीण पोलीस स्टेशन पाशी आमरण उपोषण करू महायुती म्हणून. मी दक्षिण तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे. माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट गेल्या 2-4 दिवसाखाली झाला. मी माझ्या कॉम्प्लेक्सहून वाघाळेकर पेट्रोल पंपला डिझेल भरून माझ्या घराकडे निघायचे असताना एक भरधाव गाडीने आयचरने मागून येऊन माझ्या गाडीला उडून पुढं निघून गेला. निघाल्यानंतर ते पुढं आयचर जाऊन थांबल्यानंतर आमची चर्चा झाली. इतक्यामध्ये ग्रामीणचे काही कॉन्स्टेबल आपले आल्यानंतर आम्हाला म्हणले विस्फोट केले की आबा यांच्यावर गुन्हा दाखल करू आणि गाडी सोडून द्या. आणि त्यांच्या म्हणण्यावर गाडी मी सोडून दिली. सोडून दिल्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आमचे मनोहर पाटील शिंदे जिल्हा परिषद सदस्य आमचे भाऊ तिथं आले. तिथं आल्यानंतर त्यांनी आम्ही चर्चा केली व्यवस्थित. त्यांनी आम्हाला तिथं उत्तर चांगलं दिलं की बाबा आता रात्र झाली की उद्या सकाळी या, तुमचा गुन्हा नोंद करून घेऊ. आम्ही म्हणलं ठीक आहे. पोलिसाची विनंतीने आम्ही माघारी गेलो. गेल्यापर्यंत आम्ही दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर गुन्हा दाखल करत असताना इथं गाडी नसताना आम्ही त्यांना विचारलं जबाब की बा इथं गाडी नव्हती तर साहेब काय झाली गाडी, तुम्ही गाडी आम्हाला आज या म्हणून सांगितलं होतं. तर त्यावेळेस गाडी नव्हती. नसल्यामुळे त्यांनी उत्तर आम्हाला दिलं की आम्ही सोडली नाही, PI साहेबांना सोडली. मग आम्ही जबाब विचारासाठी आमचे भाऊ बंधू समजे मिळून आम्ही साहेबांकडे गेलो. मग तिथे गेल्यानंतर आम्हाला उडाऊडीचे उत्तर भेटले की गेल्यानंतर आम्हाला वागणूकचा पदाधिकारी असताना आम्हाला काय बसा वगैरे काही म्हणलं नाही त्यांनी. आम्ही साहेबाला विनंती केली, साहेब असं आमच्याकडे झाला, आम्ही आज सकाळी तर आलो, रात्री उशीर झाला त्यामुळं
कॉन्स्टेबल त्यांनी आम्हाला जा म्हणून घरी गेलो, पण आज मी सकाळी आलो तर गाडी नाही आणि साहेब तुम्ही सोडले म्हणून तुमचं नाव सांगाले चिंचोलीकर साहेबांना आम्ही विचारलो, ते ठाण्याचे PI आहे, त्या PI साहेबांना आम्हाला म्हणलं आम्ही गाडी सोडली, आम्हाला तुम्हाला काय करायचं करा आणि तुम्ही इथं जास्त गोंधळ घालू नका. आम्ही शांततेपणे बोलत असताना त्यांनी आम्हाला गोंधळ घालायचा विचार केला आणि आम्हाला वागणूक अशा पद्धतीची रीत असं काय आम्ही गुन्हेगार आहोत अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी वागणूक दिली. त्या वागणूक दिल्यानंतर साहेब आम्ही असं का वागणूक केलं, आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने विचारलो, आम्ही कधी पोलीस स्टेशनला येत जात नाही, कारण का आम्ही स्वतःच्या गाडीसाठी गेलतो, कारण आम्हाला जीव मारण्याची धमकी किंवा मला याच्यातून काय असं नुकसान झालं. मी साहेबाला विचार साहेब आमचा जीव गेला असतं तर काय केलं असतं, तुम्ही इतक्या लवकर गाडी नाही सोडायची होती. तर नाही म्हणजे ते आम्हाला तुम्ही विचारायचा अधिकार नाही आणि तुम्ही आम्हाला विचारू शकत नाही आणि तुम्ही आमच्या ऑफिसच्या बाहेर व्हा आणि आम्हाला बाहेर काढल्यानंतर आम्हाला तिथं साहेबांनी वागणूक बरोबर दिली नाही. त्यामुळं आम्ही आज आमच्या पत्रकार साहेबांना बोलून आम्ही पत्रकार परिषदेत आम्हाला न्याय भेटला पाहिजे की या ग्रामीण PI साहेबांची चिंचोलीकर साहेबांची ताबडतोब बदली व्हावी किंवा आम्ही जर बदली नाही झाली तर आम्ही पुढची कारवाई पुढच्या याला आम्ही आंदोलनाला सज्ज होतं. ते होतं राजस्थानचं. तर राजस्थानची गाडी असं माझं किनवा क्रिस्टा गाडी माझी होती. 6 महिने गाडी घेतली झाली होती. माझ्या गाडीचं प्रचंड 5-6 लाखाचं नुकसान झालं. मी पुन्हा गाडी घेऊन मी संबंधित याला गेलो शोरूमला, पुन्हा तिथं गाडी टाकलो. तरी आम्हाला आजही कार्य गेलं तरी साहेबांनी आम्हाला उत्तर दिलं नाही, आम्हाला काय भेट दिली नाही. त्यामुळं आम्ही पुढं जायचा विचार केला. वरिष्ठांनी मी एक चांगला पदाधिकारी असताना सुद्धा अशी वागणूक भेटत असेल तर सामान्य माणसाची काय होईल ही आम्हाला चिंता पडली. कारण का इथं अनेक अवैध धंदे चालू आहेत. तर आम्ही कुठल्या अवैध धंद्याबद्दल आम्ही गेलो असताना सुद्धा तो उत्तर नाही येत, बोलत नाहीत, समाजाला उत्तर देत नाहीत. गेलं तर आम्हाला उगाच उतरणार, आम्हाला आमचा कधी फोन उचलत नाहीत किंवा आमचं हे नाही की आम्ही गुन्हेगार असल्यासारखं आम्हाला वागणूक भेटते. यासाठी आम्ही आज माननीय निरीक्षक SP साहेबांना भेटायचं आम्ही नियोजन द्यायला चाललो. तरी आम्हाला SP साहेबांनी ताबडतोब आम्हाला PI ठाण्याचे दुसरी बदलून द्यायचं विनंती करावी ही यांना साहेबांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील, आपण त्या 3 दिवसानंतर गुन्हा दाखल केलाय. 2 तारखेची घटना आहे आणि 3 दिवसानंतर गुन्हा दाखल केलाय, तर याचं कारण काय बदललं? आम्हाला पहिल्या दिवशी आम्ही आश्चर्य झालं रात्री 7:30-8 वाजता. तर आम्ही गेलो सायंकाळला 10 वाजता. 10 वाजता उशीर झाले, त्यामुळे जा मी परत दुसऱ्या दिवशी गेलो. परत काय म्हणले बा तुम्ही जा वापस, आम्ही करतो. आम्ही पोलीस स्थानिक पोलीस स्टेशन असल्यामुळं आम्ही विश्वास ठेवला त्यांच्यावर की बाबा गुन्हा दाखल होईल. म्हणून आम्ही 2 दिवस आम्हाला फिरवण्यात गेलं. पुन्हा अखेरीला जर आम्हाला गुन्हा आमचा नोंद घ्यायला बी सुद्धा तयार नव्हते. अखेरीला आम्हाला वरिष्ठ आमचे जे आमदार आहेत, आमचे हेमंत भाऊ आहेत, आमचे आनंदराव तिटके भोंडारकर आहेत, पुन्हा अमरकर राजूकर साहेब यांना सुद्धा फोन लावला. तेव्हा आमची तक्रार घ्यायला कुठं त्यांना विचार केला. त्यामुळं आम्हाला तक्रार त्यांनी घेतली, असं तक्रार घेतली नाही. बरं, त्या आयचरमध्ये काय भरून जात होतं? त्या आयचरमध्ये लसण होता. तर लसण असताना आम्ही विचार केला की बा लसण असल्यामुळे मला आम्ही त्या ग्रामीण समाज आपले कॉन्स्टेबल होते त्यांना म्हणलं बघा लसण आहे, ठीक आहे, आमची कारवाई घ्या आणि तुम्ही पुढची कारवाई करा. आम्ही त्याला विनंती केली. आमच्या विनंतीला त्याने मान दिला नाही. आम्हाला वागणूक अशी इतक्या थरथरच वागणूक दिली की आम्हाला सांगता